तुम्हाला चांगल्या गोष्टींनी समाधान करणारा, ज्यामुळे तुमची तरुणाई गिधाडासारखी पुन्हा ताजा होतात. मंगळवार 6 जानेवारी 2026. आज सकाळच्या आमच्या ध्यानासाठी मी भजन 77:11 चा भाग निवडला आहे. मी प्रभूच्या कृत्यांचा स्मरण करीन. होय, मी तुझ्या प्राचीन चमत्कारांचा स्मरण करीन. शुभ प्रभात मित्रांनो, प्रभूने आतापर्यंत महान आणि चमत्कार कारकिर्दी केल्या आहेत. प्रभूने केलेल्या सर्व गोष्टींचा स्मरण करूया आणि त्याच्या पवित्र नावाची महिमा करूया. या वचनावर आम्ही ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचे विषय प्राचीन कृत्यांचा स्मरण. येथे भजनकार देवाच्या सत्कार्याबद्दल बोलतो, पण त्यापूर्वी त्याला वाटते की प्रभू काही वेळ कालमाना गप्प आहे. त्याला त्यावेळी वाटते की प्रभू ऐकत नाही. पण तरीही तो म्हणतो की संकटकाळात प्रभूने नेहमी उत्तर दिले आहे. तो म्हणतो की प्रभूने कधीच निराश केली नाही. प्रभूच्या अटल प्रेमाची कमतरता कधीच होणार नाही असेही तो म्हणतो. या वचनात तो म्हणतो की प्रभू गप्प असल्याचे त्याला वाटत असतानाही तो प्रभूने केलेल्या सर्व गोष्टींचा स्मरण करतो. मी प्रभूच्या कृत्यांचा स्मरण करीन. होय, मी तुझ्या प्राचीन चमत्कारांचा स्मरण करीन. या वचनाचा अर्थ असा की आपण काही आव्हानांमधून जात असू शकतो. आपल्याला वाटू शकते की प्रभू आपल्याला संकटातून बाहेर काढत नाही. प्रभू आपल्याकडे पाहत नाही किंवा ऐकत नाही किंवा आपली परिस्थिती समजत नाही. आपण आतापर्यंत देवाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींचा स्मरण करायला हवा. मित्रांनो, नववर्षात पदार्पण केल्यावर आपल्याला नक्कीच आव्हाने भेटतील, पण भजनकाराप्रमाणे देवाकडे पाहून आणि आतापर्यंत देवाने केलेल्या सर्व गोष्टींचा स्मरण करून आपण निश्चिंत राहू. होय, भजनकाराप्रमाणे प्रभूने आपल्यासाठी महान आणि चमत्कार कारकिर्दी केल्या आहेत. हे आसाफचे भजन आहे. भजनकाराने आधी आणि आता देवाच्या मोठ्या आशीर्वादांचा अनुभव घेतला आहे. तो मोठा आशीर्वाद अपेक्षित करतो आहे. मित्रांनो, देवाने आतापर्यंत आपल्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा स्मरण करूया. ते इतके आश्चर्यकारक आहेत कारण देवाने आपल्याला संकटातून बाहेर काढले. अनेक वेळा देवाने अनेक धोक्यांपासून आपणाची रक्षा केली. देवाने आपल्याला बरोबर निवड करण्यास मदत केली. देव नेहमी सोबत होता. म्हणून आपण देवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व महान आणि चमत्कार कारकिर्दी गोष्टींचा स्मरण करूया. त्याचे नाव महिमा करूया आणि तो आपल्यासाठी काय करणार आहे याची वाट पाहूया. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचे स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो. आपल्याला तुझ्यावर विश्वास ठेवण्यास मदत कर. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.